पुण्यात हायवेवर पांढऱ्या टेम्पोतून आला आवाज, ओरडण्यासारखा आवाज. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चेक केलं. दरवाजा उघडताच पोलिसांनी आत पाहताच डोक्याला हात लावला. क्षणभर कुणालाच शब्दही फुटला नाही. टेम्पोच्या आत एक दोन नाही, पूर्ण 5 जणी अंधारात बसलेले. आणि पुढे काय दिसलं याने तर एकच खडबड उडाली. गडद अंधार. पुण्याच्या हायवेवर रात्री 11:30ची वेळ. आजूबाजूला पूर्ण शांतता. आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक पांढरा टेम्पो उभा. लाईट बंद, दरवाजे अर्धवट आणि आतून विचित्र असा थोडा थोडा आवाज. पोलिसांची नजर त्या टेम्पोवर पडताच ते थबकले. अंधारात कोण उभा ठेवतो टेम्पो? आत कोण आहे? काहीतरी चुकीचं आहे. संशय आणखी गडद झाला. पोलिसांनी टॉर्च मारली. टेम्पो हल्ला. आवाज थोडा जोरात आला. आता सगळाच प्रकार वेगळाच वाटू लागला. आणि एका क्षणी पोलिसांनी टेम्पोचा दरवाजा उघडला आणि पाहताच डोक्याला हात लावला. क्षणभर तोंडातून शब्दच फुटेना. कारण टेम्पोच्या आत 5 जण बसलेले. अंधारात गच्च एकमेकांना चिकटून. हातात कुठलीही बॅग नाही, सामान नाही, फक्त चेहऱ्यावर भीती आणि घाबरलेले डोळे. हे कोण? हे इथे काय करतायत? आवाज कशाचा होता? हायवेच्या मध्यरात्री टेम्पोत 5 जण का? प्रश्नांची मालिका सुरू झाली. टेम्पोत बसलेले 5 जण, राकेश, समीर, फिरोज, इद्रिस आणि अहमद, सर्व काल्पनिक नावे. चौकशी करताच एकमेकांकडे बघत राहिले. त्यापैकी दोघांनी तर पोलिसांच्या पावलामागं पावलं ऐकताच अंधारात उड्या मारून पळ काढला. जंगलात कुठेतरी गायब. बाकीचे 3 जण जागेवर पकडले गेले. पोलिसांनी विचारलं, या टेम्पोत काय सुरू होतं? इथे का बसला होतात? रात्री 11 वाजता हा आवाज कशाचा? ते मात्र काहीच बोलायला तयार नव्हते. पोलिसांना आता संशय पूर्ण खात्रीत बदलला. टेम्पोची तपासणी सुरू झाली. पहिल्याच सीट खाली काहीतरी लोखंडी वस्तू सापडली. पोलिसांनी त्यावर टॉर्च टाकला आणि ते थबकले. स्क्रू ड्रायव्हर, कटर, लोखंडी रॉड, कटावणी, धारदार प्लेट, स्क्रू बॅटरी असे सामान एकामागोमाग एक बाहेर येऊ लागले. पोलिसांचे डोळे मोठे झाले. हे तर अगदी दरोड्याचं साहित्य आहे. अंधारात उभे असलेल्या संशयित टेम्पोत हे सर्व सामान का? प्रश्न अधिक गंभीर झाला. आता पोलिसांनी पकडलेल्या तिघांची कसून चौकशी केली आणि शेवटी एक जण तुटला. गळा कोरडा पडला. तो म्हणाला, आम्ही पुण्यात नाही, गुजरातहून आलोय. आम्ही हायवेवर रेकी करत होतो. टेम्पो थांबवून योजना आखत होतो. योजनांचं नाव ऐकून पोलिसांचा श्वास अडला. या टोळीचं टार्गेट होतं पुणे नाशिक महामार्गावर येणारे मालवाहू ट्रक, विशेषतः टायर वाहतूक करणारे ट्रक आणि पेट्रोल पंपाजवळ उभ्या वाहनांचा शोध घेणं. त्यांनी कबुली दिली. काही दिवसांपूर्वी एका ट्रकमधून 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल चोरला होता. ते पुण्याबाहेर आणि अनेक ठिकाणी दरोडे टाकले होते. आळेफाटा, मंचर, सिन्नर, गुजरात सगळीकडे त्यांनी आपला माग सोडला होता. टेम्पोमध्ये सापडलेले 5 जण म्हणजे गुन्हेगारी जगतातील एक आंतरराज्य टोळी. त्यांच्या हातून अजून एका मोठ्या दरोड्याची तयारी सुरू होती. ते आजच्या रात्रीच एक मोठा वार करण्याच्या तयारीत होते. रेकी सुरू होती. सिग्नलची वाट पाहत होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टोलनाक्यावर आधीच पाळत ठेवली होती आणि शेवटी हायवेच्या अंधारात हा टेम्पो दिसला. तीच वेळ, तीच जागा आणि तीच टोळी. या कारवाईत पोलिसांनी 3 जणांना पकडलं. दोघे पळाले. त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी टेम्पो, साहित्य आणि आरोपी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. आणखी किती गुन्हे उघड होतील याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आता हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर हायवेवरील मध्यरात्रीचा एक टेम्पो पुणे पोलिसांच्या लयभारी कारवाईने मोठ्या दरोड्यापासून वाचला. एक छोटी रेकी, एक अंधारातला टेम्पो आणि आत बसलेले 5 जण. सगळ्या महाराष्ट्रात एकच प्रश्न, जर त्या रात्री पोलिसांची नजर त्या टेम्पोवर पडली नसती तर पुढच्या सकाळी काय भयंकर घडलं असतं?